विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब तांबे KTH महाविद्यालयातील जॉग्राफी डिपार्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भारताचा प्रादेशिक भूगोल या विषयाच्या अंतर्गत आपलं चौथं प्रकरण सुरू आहे, हवामान. आणि या प्रकरणामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये काही महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास केला. त्यामध्ये कंट्रोलिंग फॅक्टर ऑफ इंडियन क्लायमेट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन क्लायमेट या दोन घटकांचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. आणि या अंतर्गत आपण पाहिलं की भारतीय हवामानाचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर त्यामध्ये एकीकडे उन्हाळा ऋतू, कडक उन्हाळा ऋतू असताना एकीकडे बर्फाच्छादित प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. त्याच वेळेस तिसरीकडे आपल्याला पावसाळा सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर हवेचा दाब आपण जर पाहिला तर किनारपट्टीच्या लगत असलेला दाब आणि हा सरासरी इतका दाब आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण जसं उंचावर अंतर्गत भागात जाऊ तिथं कमी कमी दाब होत जाताना आपल्याला दिसतो. तसेच भारतीय तापमानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जो गंगानगर जिल्हा असेल, जैसलमेर असेल, राजस्थानमधील महत्त्वाचे जिल्हे, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त तापमान आपल्याला वर्षभराचं पाहायला मिळतं. तर त्याच वेळेस हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये गोठणबिंदूपर्यंत तापमान आपल्याला दिसून येतं. तसेच सरासरी पाऊस जर आपण पाहिला, चेरापुंजी हा या मेघालयमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो आणि इथला 1200 सेंटीमीटरचा पाऊस गंगानगरसारखा जिल्हा राजस्थानमधला जर आपण पाहिला तर 10 वर्षाचा पडणारा पाऊस आणि चेरापुंजी येथे एका दिवसाचा पडणारा पाऊस जवळजवळ सारखा आपल्याला पाहायला मिळतो. अशी वैशिष्ट्ये आपण पाहिली. त्याचबरोबर काही महत्त्वाचे कंट्रोलिंग फॅक्टरसुद्धा आपण पाहिले की भारताचे विषुववृत्तीय स्थान हा सुद्धा एक, विषुववृत्ताजवळचे स्थान हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक. आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा जो ITCZ या नावाने ओळखला जातो, याचं उत्तरेकडे सरकणे किंवा दक्षिणेकडे सरकणे याचा सुद्धा भारतीय हवामानावर कसा परिणाम झाला हे आपण पाहिलं. उच्च वातावरणीय जे हवेचे प्रवाह आहे यामुळे सुद्धा हवामान कसं नियंत्रित केलं जातं हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण घटक पाहिला. तसेच जे भारताच्या लगत असलेले समुद्र सानिध्य जे आहे यामुळे सुद्धा भारतीय हवामानावर चांगला असा परिणाम झालेला दिसून येतो. कारण भारत हा असा देश आहे की जो ठराविक देशांना जे समुद्र किनारे लाभले आहे त्यापैकी एक भारत एक महत्त्वपूर्ण देश असल्याचं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण पाहतो की महासागरीय जे प्रभाव म्हणजे हिंदी महासागराचं जे क्षेत्र आहे भारताच्या दक्षिणेला, हे सर्वात मोठं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे ज्या मोसमी वाऱ्यांची निर्मितीसाठी कारणीभूत असलेला जे हिंदी महासागर आहे हा सुद्धा एक कंट्रोलिंग फॅक्टर आपण पाहिला. एवढंच काय तर एल निनो आणि ला निना सारखे जे घटक आहे तर हे सुद्धा भारतीय मान्सूनवर परिणाम करणारे घटक आपल्याला दिसून येतात. आणि एल निनोच्या काळात भारतात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होते, तर ला निनाच्या काळामध्ये भारतात महापुराची परिस्थिती तयार होते. तर असे सुद्धा घटक या कंट्रोलिंग फॅक्टरमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तसेच या लेक्चरमध्ये आपण मोसमी वाऱ्यांची उत्पत्ती व रचना हे दोन महत्त्वाचे घटक पाहणार आहोत. मोसमी वाऱ्यांची उत्पत्ती, मेकॅनिझम ऑफ इंडियन मान्सून अँड ओरिजिन ऑफ इंडियन मान्सून, या दोन गोष्टींची रचना आपण या ठिकाणी किंवा या दोन घटक आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. उत्पत्ती आणि रचना. उत्पत्तीसाठी असलेले कारणीभूत घटक जे महत्त्वाचे घटक आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, ज्याचा उल्लेख आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सुद्धा केलेला आहे. जसा एल निनोचा उल्लेख आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये केला किंवा समुद्र सानिध्य प्रभावाचा उल्लेख केला किंवा तापमानातील बदल याचा उल्लेख आपण केला. तर हे घटक आपल्या वाऱ्यांच्या उत्पत्तीमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर रचना म्हणजे या रचनेमध्ये आपण काय पाहणार आहोत की मोसमी वाऱ्यांचे पडणारे प्रकार, दिशेनुसार पडणारे प्रकार असतील किंवा त्याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतील तर याचा अभ्यास आपण सविस्तरपणे करणार आहोत. बघा, आता मान्सून हा शब्द नेहमी आपण आपल्या कानावर पडत असतो, पण नक्की मान्सून म्हणजे काय?
आपण जागतिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर संपूर्ण जगामध्ये फक्त 2च ऋतू हे प्रमुख मानले गेले आहे. त्यामध्ये उन्हाळा ऋतू आणि हिवाळा ऋतू. ज्यावेळेस सूर्य उत्तर गोलार्धात येतो त्यावेळेस उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू, दक्षिण गोलार्धात हिवाळा ऋतू. ज्यावेळेस सूर्य दक्षिण गोलार्धात जातो त्यावेळेस दक्षिण गोलार्धात उन्हाळा ऋतू आणि उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतू. असे प्रकारचे जनरली 2च ऋतूंचा अभ्यास किंवा जागतिक दृष्टिकोनातून केला जातो. परंतु भारत हा असा देश आहे किंवा भारतासारखे काही असे मोजके देश आहे की ज्यांच्यामध्ये एक ठराविक कालावधीमध्ये पाऊस पडतो, एक ठराविक ऋतूमध्ये पाऊस पडतो, ठराविक महिन्यामध्ये पाऊस पडतो आणि तो ज्या देशांना समुद्र सानिध्य आहे अशा देशामध्ये हा शक्यतो पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो. तर किंवा ठराविक कालावधीमध्ये वाहणारे वारे यांना या देशामध्ये किंवा भारतामध्ये या कालावधीला मान्सून असं म्हटलं जातं. मान्सून म्हणजे ठराविक काळाने दिशा बदलणारे वारे. मान्सूनच्या शास्त्रोक्त व्याख्यात पर्जन्याला स्थान नाही, कारण हा फक्त वाऱ्यांशी संदर्भ आहे. वाऱ्यांच्या दिशा किंवा वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यांचा जो कालावधी आहे त्याला आपण मान्सून म्हणतो. हे पाऊस देतीलच याची शक्यता नाही किंवा हे कदाचित जास्त पाऊस पण देतील, परंतु पावसाचा शास्त्रोक्त व्याख्यात उल्लेख केलेला नाही. मान्सून हा मूळ अरेबिक शब्द आहे आणि त्याचा संदर्भ ऋतू या शब्दाशी जोडला जातो. शेकडो वर्षापासून अरबी समुद्रावरून होणाऱ्या वाऱ्यांच्या बदलांना मासेमारी करणाऱ्या लोकांनी ही संकल्पना वापरल्याचे सांगण्यात येते. शक्यतो जे सागरामध्ये काम करणारे जे मासेमारी लोक आहे, या मासेमारी लोकांचा आणि मान्सूनचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस मान्सून सुरू होतो तर त्यावेळेस पहिल्यांदा प्रभावित होतात ते मासेमारी लोक. कारण शेतकऱ्यांकडे किंवा खंडांतर्गत भागात असलेले जे लोक आहे तर यांच्याकडे येणारा जो मान्सून आहे तो लेट येतो किंवा ते जास्त प्रभावी होत नाही, कारण त्यांना बचावाची जी ठिकाणं आहे ती अगदी त्यांची घरं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मासेमारी लोक असे आहे की ते डायरेक्ट फील्डमध्ये काम करतात किंवा ते डायरेक्ट या सागरामध्ये काम करतात आणि म्हणून या लोकांशी याचा जो संबंध आहे तो अतिशय घनिष्ठ असल्याचा आपल्याला दिसून येतो. दिशा बदलणारे वारे 6 महिने नैऋत्येकडून आणि 6 महिने बाकीचे इतर 6 महिने जे आहे ते ईशान्येकडून वाहतात. बघा 6 महिने तसं जर आपण पाहिलं की पावसाळा जो आहे भारतातला तो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यापुरता आहे. परंतु हा पावसाळा निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारा जो उन्हाळा ऋतू आहे तो या पावसाळ्यापूर्वीच्याच काही महिने म्हणजे एप्रिल, मे हे जे महिने आहे तर यामध्ये सुद्धा पावसाळ्याची खऱ्या अर्थाने निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होतं आणि म्हणून हे 6 महिन्याचा कालावधी हा नैऋत्य मान्सून आणि उरलेले महिने जे आहे ते ईशान्य मान्सून अशा पद्धतीने याचा अभ्यास आपल्याला करता येतो. बघा जमीन आणि पाणी यांचं तापणं आणि थंड होणं यामध्ये अतिशय मोठा फरक आहे. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते आणि पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होतं. याचं कारण तुम्हाला माहिती किंवा जर समजून सांगायचा जर प्रयत्न केला तर बघा सूर्याची किरणे ज्यावेळेस जमिनीवर येतात त्यावेळेस जमिनीचा फक्त काही सेंटीमीटर थर तापवला जातो, 5 ते 6 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त. त्यामुळे एवढा 5-6 सेंटीमीटर जाडीचा थर तापवण्यासाठी लागणारी उष्णता जी आहे ती अतिशय कमी लागते आणि म्हणून या उष्णतेमुळे जमीन लवकर तापते. त्याचबरोबर यातून परावर्तित होणारी उष्णता असेल किंवा याचं उत्सर्जन होणारी उष्णता जी असेल तर ही उत्सर्जन होण्यासाठी सुद्धा लागणारा वेळ हा कमी लागतो, कारण 5-6 सेंटीमीटर जाडीच्या थरातून उष्णता उत्सर्जित होण्यासाठी अतिशय कमी कालावधी लागतो आणि म्हणून जमीन लवकर थंड होते. तुलनेने पाणी जे आहे ते लवकर उशिरा तापते. का तापते? कारण याचं कारण असं की सूर्याची किरणे जी आहे ज्यावेळेस पाण्याच्या पृष्ठभागावर पडतात तर ते फक्त पृष्ठभागापासूनच परावर्तित होत नाही तर ते पाण्याच्या अंतर्गत भागामध्ये जातात, काही मीटर खोलीपर्यंत जातात. म्हणून एवढ्या मोठ्या काही मीटर जाडीचा थर तापवण्यासाठी नक्कीच जास्त वेळ लागतो आणि म्हणून पाणी उशिरा तापते. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या जाडीत सामावलेली उष्णता रात्रीच्या वेळी
परावर्तित करण्यासाठी किंवा उत्सर्जित करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो अतिशय जास्त लागतो आणि त्यामुळे पाणी उशिरा थंड होते. बघा, यामुळे काय होतं, दाबपट्टे किंवा वाऱ्यांची निर्मिती हे दोन घटक हे वाऱ्यांच्या निर्मितीसाठी हे पाणी आणि जमीन यांचं तापणं किंवा थंड होणं हा घटक कारणीभूत असतो. सूर्याभोवती पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे समुद्र आणि जमिनीवर कमी जास्त दाबाचे पट्टे तयार होतात आणि मग वाऱ्यांच्या नियमाप्रमाणे वारे आपल्याला माहिती आहे की ते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागतात. कारण का, बघा, वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. याचं कारण असं की सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं की एखाद्या पृष्ठभागावर सूर्याची उष्णता पडल्यानंतर ती हवा प्रसरण पावते. प्रसरण पावलेली हवेची घनता ही कमी होते आणि कमी झालेली घनता या कारणामुळे ही हवा वरती जाते. आता ही वरती गेलेली हवा या ठिकाणी तिची जागा घेण्यासाठी इतर बाजूनी हवा आकर्षित होते आणि ही जड हवा असते. ज्या ठिकाणी जास्त दाब असेल त्या ठिकाणाहून ही हवा आकर्षित होते. अशा प्रकारचं एक सर्कल तयार होतं. पुन्हा ही वरती गेलेली हवा या जास्त दाबाच्या हवेची जागा घेण्यासाठी आणि एक हेडली सेल सारख्या सेल या ठिकाणी वातावरणामध्ये तयार होतात. तर हा एक महत्त्वाचा भाग. आणि म्हणून उन्हाळ्यात आपल्याला माहिती आहे की विषुववृत्ताच्या उत्तरेला खंडाचा भाग जास्त आहे, तर दक्षिणेला समुद्राचा महासागराचा भाग जास्त आहे. उन्हाळ्यात आशिया खंड खूप तापतो आणि त्या मानाने हिंदी महासागराचे तापमान हे कमी असते आणि म्हणून समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात. उलट हिवाळ्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस सूर्य दक्षिण गोलार्धामध्ये जातो त्यावेळेस आशिया खंडावर सूर्याची किरणे तिरपी पडतात आणि म्हणून या ठिकाणी आशिया खंड हा थंड होतो, जास्त उष्णता मिळत नाही आणि तुलनेने हिंदी महासागर तितका थंड झालेला नसतो. तेव्हा जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात. बघा, या दोनही लाईनमध्ये आपल्याला कळेल की समुद्राकडून जमिनीकडे आणि जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा आणि का वाहतात. उन्हाळ्यात वाहणारे वारे हे समुद्रावरून जमिनीकडे येत असल्यामुळे ते बाष्पयुक्त असतात. त्यामुळे अशा बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतीय उपखंडाला हा भरपूर पाऊस मिळतो. नक्कीच समुद्राकडून वाहणारे वारे सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि ही वाफ जी आहे किंवा हे बाष्प जे आहे ते वारे ग्रहण करतात आणि आपल्या बरोबर ते घेऊन जमिनीच्या भागाकडे जातात. मान्सून काळात समुद्र सपाटीपासून 5 किलोमीटर नैऋत्येकडून तर 5 ते 12 किलोमीटर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह हा सक्रिय असतो. यापैकी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वरच्या थरातील वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र हे समुद्राकडून जमिनीकडे ढकलले जातात. त्यामुळे मान्सून सक्रिय राहतो. या उलट हिवाळ्यात वाहणारे वारे हे जमिनीकडून वाहत असल्यामुळे त्यांच्याकडून पडणारा पाऊस हा अतिशय कमी असतो, कारण त्या ठिकाणी त्यांना बाष्प मिळत नाही. हे वारे जवळजवळ कोरडे असतात. परंतु याच्यातल्या काही शाखा ज्या आहे या परतीच्या मान्सूनच्या या ज्यावेळेस समुद्रावरून वाहतात तर त्यावेळेस तिथलं बाष्प ग्रहण करून हे समुद्राच्या किनारपट्टीवर पाऊस देतात, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पाऊस देतात. आज जे गेल्या 2-3 दिवसामध्ये सक्रिय झालेलं जे वादळ आहे जे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आहे आणि येत्या 2 दिवसात हे म्हणजे आज 26/11 हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा, महाराष्ट्राच्या इतिहासातील सुद्धा महत्त्वाचा दिवस. 26/11 हा संविधान दिवस आहे आणि 26/11 हा मुंबईवर जो आतंकवादी हल्ला झाला तर त्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या गोष्टीला आज कितीतरी वर्ष झाले तरीसुद्धा आपण ही गोष्ट आपण विसरू शकत नाही. त्याचबरोबर वाऱ्यांच्या बाबतीत जो बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यामुळे हे वारे आज हे परतीचे मान्सून वारे या तामिळनाडू आणि आंध्रच्या किनारपट्टीवर आज पाऊस देत आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा येत्या 2 दिवसात होणार आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. तापमानातील फरक, कमी जास्त दाबाचे क्षेत्रे
वारे, त्यांची दिशा आणि सूर्य या निसर्गाच्या सगळ्या घटकांमध्ये माणसाला एक प्रकारचं प्रभावित करेल अशी सुसूत्रबद्धता असते. त्यामुळे प्रमाण कितीही कमी जास्त असले तरीसुद्धा दरवर्षी मान्सून पाऊस हा येणार हे मात्र निश्चित असते. जरी कमी असलं किंवा जास्त असलं तरीसुद्धा मान्सून वारे हे भारतामध्ये येतातच. यासाठी प्रमुख महत्त्वाचं कारण जे पृथ्वीचं परिवलन किंवा सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन हे दोन महत्त्वाची कारणं आहे. बघा, आता आपण पाहूया मोसमी वाऱ्यांची उत्पत्ती. नक्की कोणत्या कारणामुळे हे वारे तयार होतात हे वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असतं. यातील कोणत्याही एका घटकात जरी बदल झाला तरी त्याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावर किंवा परतीच्या पावसाच्या लांबणीवर होऊ शकतो. याचप्रमाणे जागतिक स्तरावर होणारे बदल, उदाहरणार्थ एल निनो, ला निना, एन्सो हेही पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर परिणाम करणारे घटक आपल्याला सांगता येतात. भारतीय मान्सूनच्या आगमनाचा जो आपण अभ्यास करतो त्यामध्ये काही महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिला घटक जो आहे उष्णतेमुळे तयार होणारे कमी दाबाचा पट्टा. बघा, मे महिन्यात उत्तर गोलार्धामध्ये काय असते की सूर्याची किरणे लंबरूप पडतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी उष्णता तयार होते. जमिनीने परावर्तित केलेल्या उष्णतेमुळे जास्त प्रमाणात ऊर्जा निर्मित होते. त्याचे रूपांतर नंतर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होते. सोमाली अरबस्थान पासून तयार होणारा हा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो पाकिस्तान, पेशावरपर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर काही भारतावर सुद्धा पसरलेला दिसतो. याच काळात उत्तरेकडील वेस्टर्लीज यांचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसते. उष्णतेमुळे तयार होणारा हा कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या आगमनासाठी अतिशय पूरक असतो. उत्तरेकडून येणारे जे वेस्टर्लीज व्यापारी, ज्यावेळेस आपण ग्रहीय वाऱ्यांचा अभ्यास करतो त्यावेळेस पूर्वीय वारे आणि पश्चिमी वारे या दोन वाऱ्यांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो आणि वेस्टर्लीज हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येतो. दुसरा महत्त्वाचा घटक आहे विषुववृत्तीय ट्रफ व मास्कारीन जवळचा जास्त दाबाचा पट्टा. म्हणजे दक्षिणेकडीलचा भाग जो आहे, भारताच्या दक्षिणेकडचा विषुववृत्ताच्या जवळचा भाग, साधारणतः 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण या विषुववृत्तालगतच्या भागात हा दाबपट्टा तयार होतो. भारतातील मान्सूनच्या उत्तरेकडील सरकण्यावर सोबतच हा ट्रफ देखील उत्तरेकडे सरकत असतो. याच सुमारास दक्षिण गोलार्धात कमी तापमानामुळे जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला असतो. तसेच या तयार झालेल्या पट्ट्यामुळे वारे दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवास करायला सुरुवात करतात आणि म्हणजेच मान्सूनच्या पावसाच्या योगदानात या वाऱ्यांचा एक महत्त्वाचा संबंध असल्याचा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर सब ट्रॉपिकल वेस्टर्लीज आणि ट्रॉपिकल ईस्टर्लीज. बघा, हे पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणारे जे एकत्र येतात तर त्या वाऱ्यांविषयी आपण या ठिकाणी पाहू. जेट स्ट्रीम जो उच्च वातावरणीय हवेचा प्रवाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो मे महिन्याच्या उत्तरार्धात वातावरणातील वरच्या थरात वाऱ्याची दिशा हिमालयाच्या दिशेने उत्तरेकडे होते. म्हणजे हा जेट स्ट्रीम हा जो तो उत्तरेकडे थोडासा सरकतो आणि पश्चिम ते पूर्व अशी मूळ दिशा सोडून वाऱ्याचे उत्तरेकडे वाहने हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देते. या वाऱ्यांना सब ट्रॉपिकल वेस्टर्लीज असं म्हटलं जातं. देशाच्या दक्षिणेकडील भागातही पूर्व आणि पश्चिम वाहणारे ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम मान्सूनच्या 100 दिवसातील अस्तित्व महत्त्वपूर्ण ठरते. त्याचबरोबर चौथा महत्त्वाचा घटक आहे तिबेटच्या पठारावरील कमी दाबाचे क्षेत्र. बघा, जो तिबेट, आज आपण त्याला चीन म्हणत नाही, तिबेट म्हणतो तिबेट, कारण तो तिबेटच होता. जो जरी चीनने गोळीकृत केला असला तरीसुद्धा आपल्या दृष्टीने तो तिबेटच आहे. भारतामधील मान्सूनच्या निर्मितीसाठी जो तिबेटचं पठार आहे, ज्याला जगाचे छप्पर म्हणून ओळखलं जातं, तो सर्वात उंचावरचा भाग आहे. तर या पठारावरील कमी दाबाचे क्षेत्र हे सुद्धा काही महत्त्वाच्या घटकांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे सुद्धा वारे या ठिकाणी आकर्षित होतात. पठारावरच्या उंचीमुळे तापमानातील तफावत येथे जास्त दिसून येते आणि त्याचा फायदा भारतीय मान्सूनवर झालेला दिसून येतो. त्यानंतर एन्सो. बघा,
एल निनो, ला निना, साऊथ ऑसिलेशन हे सुद्धा घटक यावर परिणाम करतात. जगातील दक्षिण अमेरिका हा जो देश आहे, पॅसिफिकच्या किनाऱ्यावर असलेला पेरू हा एक महत्त्वाचा पट्टीच्या आकाराचा देश आहे. याच्या लगत असलेला जो समुद्र आहे, ज्या ठिकाणी तिहाती नावाचे बेट आहे, या देशापासून जवळजवळ 200 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये पॅसिफिक महासागरात या ठिकाणी तापमान वाढून त्याचा फटका तिथल्या मासेमारी व्यवसायाला बसतो आणि दक्षिण अमेरिकेच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने वारे त्या दिशेने वाहू लागतात. या घटनेला एल निनो आपण म्हणतो. बघा, एल निनो म्हणजे दुसरा तिसरं काही नसून पॅसिफिक महासागरात पेरूच्या किनारपट्टीजवळ तिहाती बेटाच्या आसपास जे समुद्राचं तापमान जे आहे ते सरासरी तापमानापेक्षा वाढणे आणि त्यामुळे समुद्राचं पाणी उबदार होणे आणि या कारणामुळे समुद्रालगतची हवा उबदार होणे आणि त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होणे आणि या कारणामुळे इतर भागाकडून जे वारे आहे, जास्त दाबाकडून वारे या कमी दाबाच्या पट्ट्याकडे आकर्षिले जाणे याला एल निनो असे म्हणतात. जे वारे त्यांची दिशा दुसरीकडे ठरलेली होती, परंतु हा एल निनो तयार झाल्यामुळे इकडे वारे आकर्षिले गेले. स्पॅनिश भाषेत या शब्दाचा अर्थ बाळ येशू किंवा ख्रिस्ताचा मुलगा असा होतो, कारण डिसेंबर महिन्याच्या जवळपास ख्रिसमसच्या आसपास हा एल निनो सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला ख्रिस्ताचा मुलगा असं म्हटलं जातं. ख्रिसमसच्या सुमारास हे वारे प्रबळ होत असल्याने त्याला एल निनो असे म्हणलं जातं. लक्षात घ्या, एल निनो हे 2 ते 7 वर्षांनी एकदा येतात. 2 ते 7 वर्षातून ते कधी येऊ शकतात. एल निनो सक्रिय असणाऱ्या वर्षी भारतातील पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असते. असे असले तरी एकास एक हे नाते लावता येत नाही. म्हणजे संपूर्ण वारे जे आहे ते भारताकडे येणारे वारे सगळे इकडे डायव्हर्ट होतात किंवा या पॅसिफिक महासागराकडे डायव्हर्ट होतात असं नाही. अनेकदा एल निनो प्रबळ असताना सुद्धा चांगला पाऊस पडल्याची उदाहरणे आहे. एल निनो परिस्थितीच्या विरुद्ध जेव्हा समुद्राचे तापमान कमी होत जाते त्यावेळेस समुद्राचे तापमान ज्यावेळेस जास्त दाबाचे क्षेत्र तयार होऊन वारे उलट दिशेने वाहू लागतात त्यावेळेस भारतीय उपखंडातील चांगल्या मान्सूनला साजेशी अशी स्थिती तयार होते आणि याचा परिणाम असा की भारतामध्ये जास्त पाऊस तयार होतो. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. त्याला ला निना असं म्हणायचं. ला निना परिस्थिती सक्रिय झाल्यास भारतीय उपखंडात पावसाचे प्रमाण चांगले असते. बघा, ला निना म्हणजे अगदी एल निनोच्या विरुद्ध परिस्थिती. ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह उबदार तयार झाला होता त्या ठिकाणी सरासरी तापमानापेक्षा कमी तापमानाचं पाणी तयार झालं किंवा पाण्याचं तापमान कमी झालं आणि म्हणून त्या ठिकाणच्याच लगतची हवा जी आहे तिचं तापमान कमी झालं आणि त्या ठिकाणी कमी झालेल्या तापमानामुळे हवेचा डेन्सिटी वाढली आणि म्हणून जास्त दाब त्या ठिकाणी तयार झाला आणि ह्या जास्त दाबाकडून वारे कुठे व्हायला लागले? भारतीय उपखंडाकडे, जिथे कमी दाबाचा क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी ला निनाची परिस्थिती तयार होते. म्हणजे एल निनोच्या काळात भारतात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होऊ शकते, तर ला निनाच्या काळात भारतात पूर सदृश्य परिस्थिती तयार होऊ शकते. हे लक्षात ठेवा. बघा, हे झाले आत्तापर्यंत आपण पाहिलं मेकॅनिझम ऑफ मान्सून. आता आपण पाहू मान्सूनची रचना. नक्की कशा प्रकारे मान्सून भारतामध्ये येतो. नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे हे प्रमुख 2 प्रकार या वाऱ्यांचे पडतात. अरबी समुद्रावरून येणारी शाखा आणि बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा अशा प्रकारे नैऋत्य मान्सून वारे 2 मार्गांनी भारतात प्रवेश करतात. बघा, हे वारे काही अरबी समुद्रावरून येतात. समजा ही दिशा या वाऱ्यांना कधी कधी मिळते, तर दुसरी दिशा जी आहे ती या बाजूने हे बंगालच्या उपसागरावरून हे वारे वाहतात. म्हणजे नैऋत्य मान्सून वारे 2 ब्रँचेने भारतामध्ये येतात. बघा, गेल्या काही वर्षाच्या सरासरीनुसार 1 जूनच्या सुमारास
ते अरबी समुद्राच्या म्हणजे या ठिकाणी 1 जूनच्या सुमारास केरळच्या सीमेवर हे वारे मान्सून वारे येऊन आदळतात. त्यानंतर बघा या ठिकाणी पिक्टोरियल जो मॅप दाखवला आहे त्यामध्ये सुद्धा काही समपर्जन्य रेषा दाखवल्या आहे. समान पर्जन्याची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेला समपर्जन्य रेषा असे म्हणतात. ही रेषा आहे 1 जूनला पाऊस या रेषेपर्यंत येतो म्हणजे दक्षिणेकडून. 5 जूनला पाऊस या रेषेपर्यंत येतो. त्यानंतर 10 जूनला पाऊस या रेषेपर्यंत येतो. 15 जूनला पाऊस या रेषेपर्यंत म्हणजे गुजरातपर्यंत राजस्थानच्या काही भागामध्ये प्रवेश करतो. 1 जुलैला पाऊस हा जवळजवळ 99% भारत कव्हर करतो आणि 15 जूनला हा पाकिस्तानपर्यंत हे वारे जाऊन पोचतात. तर मान्सूनची दुसऱ्या शाखेमुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात ते बंगाल आणि नंतरच्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस देतात आणि ज्या आपण मागच्या नकाशामध्ये पाहिल्या त्यानुसार ज्या वेगवेगळ्या तारखांना हे वारे सरासरी तारखा आहे, ह्या दरवर्षी याच तारखेला पाऊस याच ठिकाणी जाईल असं सांगता येणार नाही. त्याचं टाईमटेबल हे आपल्या शाळेच्या वेळापत्रकासारखं फिक्स नसतं. मान्सूनच्या हे वेळापत्रक 4-5 दिवस मागे किंवा 4-5 दिवस पुढे सुद्धा जाण्याची शक्यता असते किंवा जास्त पण. आणि एखाद्या वर्षी तो उशिरा आला तर विविध स्तरावरून आपण पाहतो की शेतकरी वर्ग शक्यतो जास्त चिंतातूर या ठिकाणी झालेला असतो. कारण या शेतकऱ्याचं संपूर्ण टाईमटेबल हे या मान्सूनवर अवलंबून असतं. पेरणीच्या वेळा आणि मान्सूनच्या वेळा. मान्सून कधीही आला तरीसुद्धा त्या वेळेवर शेतकऱ्याच्या पेरणीच्या वेळा अवलंबून असतात. म्हणजे पेरणीच्या वेळा बिलकुल फिक्स नसतात, जशा मान्सूनच्या फिक्स नाही तशा. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ईशान्य मान्सून. बघा ज्यावेळेस 15 जुलैला मान्सून हा इथपर्यंत जाऊन पोहोचतो. 15 जुलैला मान्सून हा साधारणतः राजस्थान पूर्ण कव्हर करतो. त्यानंतर काय होतं की हे वारे पुन्हा परतीच्या दिशेने प्रवास करतात, पुन्हा रिवर्स येतात. ही हिरवी लाईन दाखवली जी आहे, हिरव्या समपर्जन्य रेषा 15 जुलैनंतर 1 सप्टेंबरला ते इथंच असतात. त्यानंतर ते 15 सप्टेंबरला राजस्थानचा बराचसा भाग सोडतात. त्यानंतर 1 ऑक्टोबरला ते मध्य प्रदेश गुजरात हे राज्य सोडून दक्षिणेला येतात. त्यानंतर 15 ऑक्टोबरला ते वारे इथपर्यंत आलेले असतात. त्यानंतर 1 ऑक्टोबरची ही लाईन आणि त्यानंतर हे वारे 1 ऑक्टोबर नंतर 15 ऑक्टोबर नंतर हे जवळजवळ भारताच्या दक्षिणेकडे गेलेले असतात. आणि या ठिकाणी 1 नोव्हेंबरला हे वारे इथपर्यंत आलेले असतात. 1 डिसेंबरला हे वारे जवळजवळ भारत सोडून जातात आणि 1 जानेवारीला श्रीलंका सोडून सुद्धा दक्षिणेला जातात. तर अशा प्रकारे ह्या मान्सूनचं टाईमटेबल हे सरासरी टाईमटेबल आपल्याला पाहायला मिळतं. हा जो ईशान्य मान्सून वारे आहे याला परतीचा मान्सून असं सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा नैऋत्य मान्सून वारे भारतीय भूमीवर माघार घेतो तेव्हा सौम्य पावसाळी मोसमी वारे म्हणजे ईशान्य मोसमी वारे तयार होतात. आता जवळजवळ 80% पाऊस हा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडतो. परंतु आता सध्या जो पावसाळा चालू आहे किंवा जो हिवाळ्या ऋतूमध्ये पडणारा जो पाऊस आहे हा परतीच्या मान्सून वाऱ्यांपासून जो यापूर्वीही मी सांगितलं की आज जो बंगालचा उपसागर आहे या ठिकाणी तयार झालेलं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे, तर या कमी दाबाच्या क्षेत्राकडून या दिशेने हा सायक्लोन भारतामध्ये प्रवेश करत असल्याचं आपल्याला दिसतो. महाराष्ट्रापर्यंत सुद्धा येत्या 2 दिवसात ते येऊ शकतं अशा प्रकारचा सुद्धा हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तवलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत अशा प्रकारे हा जरी या ईशान्य मान्सूनला कोरडे वारे जरी म्हणत असलं तरीसुद्धा त्याच्यातले काही वारे हे ज्यावेळेस बंगालच्या उपसागरावरून वाहतात
त्यावेळेस ते बाष्पग्रहण करून तामिळनाडू आंध्राच्या किनाऱ्यावर पाऊस देतात. म्हणजे हा तामिळनाडू आणि आंध्राची किनारपट्टी अशी आहे की ज्याला ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून पण पाऊस मिळतो आणि नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पण पाऊस मिळतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण आज या लेक्चरमध्ये मान्सूनचा मेकॅनिझम, मान्सूनची निर्मिती आणि मान्सूनची रचना या 2 महत्त्वपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला. पुढच्या लेक्चरमध्ये जे वेगवेगळे ऋतू भारतामध्ये आहे त्या वेगवेगळ्या ऋतूंचा अभ्यास आपण करू, जेणेकरून आपल्याला कोणता ऋतू, हिवाळा ऋतू हवाहवासा का वाटतो किंवा उन्हाळा ऋतू का आपण निग्लेक्ट करतो, तर किंवा तो आपल्याला चांगला वाटत नाही, तर या नक्की आणि मुख्य या ऋतूंचे कोणते महिने आहे, त्यामध्ये काय परिस्थिती असते हवेची किंवा तापमानाची, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.